पावसामुळे राज्यातील 12 ते 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसानाचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। पावसामुळे मुंबईकरांची दैना, सखल भागांमध्ये साचलं पाणी। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं यंत्रणांकडून आवाहन। सततच्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळी। मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प, तर पश्चिम रेल्वेची वसई ते विरार दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद। मुंबईमध्ये पवईच्या फुलेनगर भागात पुराच्या पाण्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात वाचला। बचावाचा थरार कॅमेऱ्यामध्ये चित्रित। राज्यामध्ये पावसामुळे 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू। नांदेडमध्ये पूरस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू। मुंबईत एकाचा तर इतर भागांमध्ये 2 जणांचा मृत्यू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। नांदेडच्या मुखेडमध्ये आमदार उशिरा आल्यानं स्थानिकांचा संताप। आपत्तीच्या वेळी कुठे होतात? आमदारांना सवाल। ढगफुटी सदृश पावसामुळे नांदेडमध्ये 9 जणांचा मृत्यू। इंडिया आघाडीकडनं उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर। उपराष्ट्रपती पदासाठी आता सुदर्शन रेड्डी विरुद्ध CP राधाकृष्णन यांच्यात थेट लढत। आणि आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आशिया कपमध्ये उतरणार। शुभमन गिलचं T20 साठी टीम इंडियात पुनरागमन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।